आज मी सुद्धा माझ्या वडिलांकडे ज्यावेळेस बघतोय त्यावेळेस एका सर्वसामान्य शेतातल्या कुटुंबातनं ते बाहेर आलेले आहेत. बच्चू भाऊ, मी तुम्हाला सांगू इच्छितो, अवघा 23 वर्ष वय असावं माझ्या वडिलांचं. व्यसनाच्या आहारी जाऊन आमचे आजोबा वारले. पण मी तुम्हाला सांगू इच्छितो, माझ्या आजीनं आणि माझ्या वडिलांना फक्त शेतीच्या जीवावरती त्या काळामध्ये 50,000 रुपयांचं कर्ज फेडलं होतं. काबड कष्ट करावं लागतं. गावगाड्यामध्ये शेतकऱ्यांच्या पोरांचं आयुष्य कसं असतं हे माझ्या कुटुंबामध्ये आम्ही बघितलेलं आहे. आज गावगाड्यामध्ये फिरताना आम्ही खाली जाऊन बघतोय, शाळेची फी भरायला पैसे नाहीत, कॉलेजची फी भरायला पैसे नाहीत. एखादी सरकारची योजना व्हावी मग आमची फी भरली जावी ही अपेक्षा. आपली पोरं जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये घातली तर चांगली शिकतील ही भाबडी अपेक्षा शेतकऱ्याची असते. बच्चू भाऊ, ज्या शाळेमध्ये शेतकऱ्याची पोरं शिकतात त्या गावगाड्यातल्या शाळांची आज अवस्था काय आहे? आम्ही मागणी करतोय शेतकऱ्याचं कर्जमाफ व्हावं. त्याला कारणच आहे की आम्हाला सुखासमाधानाचं आयुष्य जगता येत नाही. जे आयुष्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेत आम्हाला जगण्याचा अधिकार दिलाय ते आयुष्य जगण्याचा अधिकार आपल्याला आहे का नाही?